UPSC CSAT 2019 या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. 1, 2, 3, 4, 5 या अंकापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून किती 5 अंकी मूळ संख्या बनवता येतील? 0, 1, 2, 1, 9, 10. तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या संख्या सगळ्या वापरायच्या. कोणकोणत्या संख्या वापरायच्या? 1, 2, 3, 4, 5 आणि मूळ संख्या बनवायच्या. 5 अंकी मूळ संख्या. म्हणजे यांच्यापासून आपण जर समजा संख्या बनवायच्या म्हणल्या तर कशा बनतील? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 5, 4. 1, 2, 3. 1, 2, 4, 3, 5. 1, 2, 4, 5, 3 अशा अनेक संख्या तयार होतील ना. अशा अनेक संख्या तयार होतील. तर यांच्यातल्या किती संख्या अशा असतील की ज्या मूळ असतील? असा प्रश्न आहे. पहा प्रश्न कसा आहे. म्हणजे या 5 अंकी संख्या धरून अशा शेवट अशा होणार 5, 4, 3, 2, 1 अशा अनेक संख्या होईल ना. काही वेळेस 1 आधी येणार, काही वेळेस 2 आधी येणार, 3 आधी येणार, 4 येणार, अशा 5 अशा अनेक संख्या तयार होणार. म्हणजे 5 अंकी अशा अनेक संख्या तयार होतील. तर त्यांचं काय म्हणणे आहे की याच्यातल्या किती संख्या मूळ संख्या असतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे ह्या ज्या संख्यापासून 5 अंकी संख्या तयार होतील, जेवढ्या संख्या 5 अंकी तयार होतील त्याच्यातल्या मूळ संख्या किती असणार आहे? आता प्रश्न कोणता मुख्य? मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला स्वतःशिवाय कोणी भाग जात नाही त्या मूळ संख्या. म्हणजे कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आपल्या नेहमीच्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 या अशा या मूळ संख्या आहेत की ज्यांना कोणीही भाग जात नाही. त्यांना म्हणायचं मूळ संख्या. आता त्यांचा काय प्रश्न आहे की ह्या ज्या संख्या तयार होतील त्यातल्या अशा किती संख्या असणार आहेत की ज्या मूळ संख्या असतील हे अंक वापरल्यावर. तर आता पहा, ह्यापासून आपण संख्या तयार केल्या. आपण एक संख्या तयार करून पाहू. एक समजा आपण संख्या म्हणलं 3, 4, 5, 2, 1 ही एक संख्या आहे. एक नमुना म्हणून घेतली आणि अशा अनेक संख्या तयार होतील. तर आता मूळ संख्या आहे का नाही चेक कसं करायचं? त्या कसोटीमध्ये बसता का बघायच्या. 2 ची कसोटी, 3 ची, 5 ची, 7 ची ह्या कसोटी आहेत ना त्यातल्या बसता बघायचा. शेवटचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 असला ती संख्या मूळ होऊ शकत नाही, कारण तिला 2 ने भाग जाणार आहे. आता समजा ही संख्या आहे. ही संख्या आहे शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 नाही, मग याला 2 ने भाजत नाही. पण 3 ची कसोटी कोणती आहे की अंकांची बेरीज जर 3 च्या पाड्यामध्ये असली, अंकांची बेरीज जर 3 च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. आता पहा 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 2 14 आणि 1 15 या सर्व अंकांची बेरीज किती आली? 15 आली. मग याला 3 ने भाग जाणार आहे. झाले ना. सर्व अंकांची बेरीज ही 15 आली म्हणजे याला 3 ने भाग जाणार आहे. मग ही संख्या मूळ होऊ शकत नाही. ही संख्या मूळ नाही म्हणजे आता ह्या संख्या तुम्ही कसे मांडा, कोणत्याही क्रमाने मांडा, कोणती पण संख्या आधी घ्या. 4 घ्या, 2 घ्या, 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, कोणताही क्रम घ्या. हे 5च्या 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तुम्ही कोणतीही संख्या बनवा, कोणतीही, आणि त्यांच्या अंकांच्या अमध्ये बेरीज केली तर बेरीज काय परिणाम होणार आहे का? संख्या कितीही या मागे पुढे मांडल्या त्यांची बेरीज 15च येणार. 4 आणि 2 6, 6 आणि 1 6, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. बेरीज तुम्ही अशी केली 2 1 3, 3 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15, 5 आणि 3 8, 8 1 9, 9 2 11, 11 आणि 4 15. कशी बेरीज करा 15च येणार आहे. म्हणजे तुम्ही हे 5 अंक कसेही वापरले, कसेही मागे पुढे त्यांच्या अंकांची बेरीज 15 येणार आहे. मग 3 च्या पाड्यात होणार आहे. मग ती संख्या मूळ संख्या होऊ शकतच नाही. त्यामुळे हे 5 अंक तुम्ही वापरले तर जी कोणती संख्या होती मूळ होऊ शकत नाही. मग एकही संख्या मूळ होणार नाही. उत्तर आलं 0. म्हणजे 0 संख्या तयार होणार आहेत. म्हणजे एकही संख्या तयार होणार नाही. त्यामुळे पर्याय कोणता आहे? हा आहे. तुम्हाला प्रत्यक्षात सगळ्या संख्या तयार करायची गरज नाही. फक्त अंकांची बेरीज केली, ती बेरीज 3च्या पाड्यामध्ये आली म्हणजे म्हणायचं ह्यापासून जी कुठली संख्या तयार होईल
तिला 3 ने भाग जाणार आहे, म्हणून ती संख्या मूळ होऊ शकत नाही. उत्तराला 0 म्हणजे पर्याय क्रमांक ए.